नमस्कार, मी शोभा जाधव. सर्वप्रथम नवीन वर्षाच्या सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण छान डिश अशी बनवणार आहोत की जी सगळ्यांना आवडते, लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. तर आज आपण बनवणार आहोत मटर पनीर. तर आता मटार ह्या दिवसात थंडीचे दिवस आहेत आणि खूप स्वस्त पण आहे आणि भरपूर प्रमाणात उपलब्ध असतो. त्यामुळे मी 1 किलो मटर आणले होते. त्याच्यामध्ये मी हे सगळेचे निवडून घेतलेले आहे स्वच्छ पाण्याने. 2 ते 3 पाण्याने मी शेंगा दाणे असे काढले आणि नंतर मी 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले आहे. असे मी हे 1.5 वाटी घेतली. ही वाटी आहे ना, ते असे मी 1.5 वाटी मोजून मटर घेतलेले आहे. पनीर मी 300 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. त्याचे असे क्यूब करून घेतलेले आहे. त्यानंतर मला 8 ते 10-12 काजू आहेत. ते मी आता भिजत घातलेले आहेत. 10-15 मिनटं झालेली आहे. त्याची आपण पेस्ट करणार आहोत. नंतर 4 कांदे सोलून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. 2 टोमॅटो घेतलेले आहेत. ते पण मी असे 4 फोडी करून घेतल्या, कारण मला हे प्युरी करणार आहे. मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. त्यानंतर 1.5 चमचा, हा चमचा यूज केलेला आहे मी. हे 1.5 चमचा मी धने पावडर घेतलेली आहे. हीच 1 चमचा मी जिरे पावडर घेतलेली आहे. 2 चमचे मला आलं लसूण पेस्ट लागणार आहे, ते मी घेतलेलं आहे. आणि थोडा खडा मसाला आहे. 4-5 लवंगा आहेत, 2 ते 3 लवंगा आहे. 4-5 काळी मिरी आहे. दालचिनीचे 2 ते 3 तुकडे आहे आणि 1 वेलची आहे. हे मी तेलामध्ये फोडणीला टाकणार आहे. ते मला लागणार आहे. तर एवढं सगळं साहित्य आहे. चला आता आपण कृतीला सुरुवात करू. आता सर्वप्रथम आपण गॅस पेटवणार आहोत. एक पातेलं ठेवते मी स्टीलचं. थोडं गरम होऊ द्यायचं आहे. बघू शकता पातेलं गरम झालेलं आहे. पण गॅस कमी करतो. थोडंसं तेल टाकायचं आहे आणि मटार आपण वाफवून घेणार आहोत. ते जे धुतलेलं होतं ते पाणी त्याच्यामध्ये होतं, तेवढंच मी ठेवणार आहे. त्याच्यावरती आपण झाकण घालूया. 5 ते 7 मिनिटासाठी आपण वाफवून घेणार आहोत आणि गॅस आपण मिडियम ठेवणार आहोत. तर आपण याला वाफवूया. दुसऱ्या गॅसवर मी 2 ते 3 मिनिटासाठी मटर वाफवून घेणार आहे. आता मी ही कढई घेतलेली आहे. ते वाफवतात तोपर्यंत आपण कढई गरम करून घेऊया. कढई गरम होते. कढई गरम झालेली आहे. याच्यात पण आपण थोडंसं तेल टाकणार आहोत. तेल गरम झालं की आपण पनीर हलकंसं परतून घेणार. बघू शकता इथे तेल गरम झालेलं आहे. पनीर अगदी अलगद हाताने, गॅस कमी ठेवायचा आहे. पनीर पण मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. अगदी हलक्या हाताने आपण परतून घेणार. 1 ते 2 मिनिट आपण याला परतू. हलकासा परतून झालेला आहे. आपण गॅस बंद करूया आणि याला एका ताटलीमध्ये शिफ्ट करू. ह्या ताटलीत मी आता काढून घेऊ. बघू शकता एकीकडे आपली मटण पण 5 मिनिटात वाफवून झालेली आहे. म्हणजे नंतर आपल्याला जास्त शिजवत बसायला लागत नाही. असं मटर वाफवून घेतली ना, मग ते बटर शिजते म्हणा, तशी डायरेक्ट टाकली तरी पण अशी जास्त चांगली चव येते. आणि आता आपण नंतरची स्टेप अशी आहे की छोटा मिक्सरचं भांडं मी घेतलेलं आहे. त्याच्यात आपण काजूची पेस्ट करून घेणार आहोत. जी की 15 ते 20 मिनिटं मी काजू भिजवलेले आहे. त्याची मी आता पेस्ट करून घेते. बघू शकता फाईन अशी मी पेस्ट केलेली आहे. ते पण आता साईडला ठेवूया. आता कांदा आणि टोमॅटो मी त्याची पेस्ट करून घेते. मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे.
त्याच्यामध्ये मी जे कांदे घेतलेले आहेत ते आणि टोमॅटो बघू शकता, याची मी पुरी करून घेते. बघू शकता कांदा टोमॅटो ग्रेव्ही आपली तयार आहे. आता वाटण सगळं रेडी झालेलं आहे. परत आपल्याला आता भाजीला फोडणी घालायची. गॅस पेटवतो आहोत आपण. कढई गरम होऊ द्यायची आहे. यात तशी आपण पावभटली तेल टाकणार आहोत. तेल छानपैकी गरम होऊ द्यायचे. तेल छानपैकी गरम झालेलं आहे. आपण गॅस कमी करतो आहोत आणि हे जे मी काढलेले होते 2-3 लवंगा त्या आपण आता टाकायचे. 4-5 मिरी आणि दालचिनीचे 2-3 तुकडे आणि 1 वेलची. हे उडण्याची शक्यता आहे म्हणून गॅस आपण कमी करायचं, जरा थोडं लांब उभं राहायचं. हे छान तळलं गेलं की आपण आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत. छान तळलं गेलेलं आहे. आपण आता आलं लसूण पेस्ट टाकणार. छान परतून घ्यायची आहे. छान परतली गेली आहे. आता गॅस आपण कमीच ठेवलेला आहे. आणि आता कांदा टोमॅटोची प्युरी ती पण आपण छान परतून घेणार आहोत. त्याला पण मी आता छान 2 ते 3 मिनिटं परतायला लागणार. गॅसची फ्लेम मी थोडी वाढवलेली आहे कारण हे छान परतलं गेलं पाहिजे. मध्ये मध्ये हलवत राहायचे. हे परतल्यानंतर मग आपण मसाले टाकणार. बघू शकता छान परतलं गेलेलं आहे. एकदा हलवून घेऊया. त्यात आपण टाकणार आहोत धना पावडर, जिरा पावडर, त्यानंतर मिरची पावडर जाणार याच्यामध्ये. जसं तुम्हाला तिखट हवं असेल तसं. मी इथे 1.5 चमचा टाकते. 1.5 ते 2 चमचे टाकले. अर्धा चमचा हळद जाईल इथे. मसाले पण छान परतून घ्यायचे. एक ते 2 मिनिटांसाठी परत आपण परतून घेऊ. बघू शकता मसाला छान परतलेला आहे आणि असं ड्राय होतं बघा. आणि तेल असं सगळं बाजूला सुटलेलं आहे. कलर पण छान आलेला आहे. 5 ते 7 मिनिटं लागले मला हे सगळं परतायला. नंतर हे आपण वाफवलेली मटार टाकणार आहोत. ऑलरेडी आपण वाफवून घेतले त्यामुळे नंतर आपल्याला एवढं शिजवावं लागणार नाहीये. आता पनीर कमी करायचा आहे गॅस आणि असं अलगद हाताने हलवायचं आहे. तर थोडी ग्रेव्ही ॲड करणार आहे. थोडं तसं पाणी आपल्याला जशी ग्रेव्ही हवी असेल तसं आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे.
जास्त पातळ पण नाही करायचं आहे आणि जास्त खूप असं घट्ट पण नाही करायचं. असं थलथलीत अशी ग्रेव्ही करायची आहे. गॅस मिडियम करायचा आहे. काजू वाटून ठेवलेले आहे, ती काजूची पेस्ट आपण याच्यात टाकणार आहोत. थोडंसं धुवून घेऊया आपण. छान मिक्स करायचं. आणि आता शेवटी चवीनुसार मीठ. अंदाज असतो माझा, परफेक्ट होणार आहे. मीठ टाकल्यानंतर परत थोडंसं असं छान हलवून घेणार आहोत. आणि याला 5 ते 7 मिनिटं आपण शिजू देणार आहोत. वरती झाकण ठेवायचं आहे. गॅस मिडियम ठेवायचा आहे. खूप स्लो पण नाही आणि खूप फास्ट पण नाही, मिडियम. त्याला 5 ते 7 मिनिटं आपण शिजू देऊ. बघू शकता छान भाजी शिजली आहे. ग्रेव्ही पण छान झालेली आहे, कलर पण छान आलेला आहे. 5 ते 7 मिनिटं लागली मला हे सगळे शिजवायला. तर अशा रीतीने आपली भाजी तयार आहे. आता मी त्याला एका बाउलमध्ये सर्व करते. तर आता आपण गॅस बंद करतो आहोत. कढई इकडे ठेवूया. आणि बघू शकता बाउलमध्ये मी मटर पनीर सर्व केलेलं आहे. आणि ही भाजी तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता, पराठ्यासोबत खाऊ शकता, किंवा तंदूर रोटी असते ती बनवली तरी त्याच्यासोबत सुद्धा खूप छान लागते. तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.